मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप त्यानंतर आता भाजपच्या कामगार आघाडीकडून विरोध होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। राष्ट्रीय श्रमिक आघाडी भाजप संलग्न जी संस्था आहे ती संस्थेकडून आता याच संदर्भात मावळमधून उमेदवारी जी आहे ती आज मागितलेली आहे। याच ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक घेत यशवंत भोसले यांनी जे आहे ते आता मावळच्या जागेवर दावा ठोकलेला आहे। काय सांगाल, काय नक्की आपला दावा जो आहे तो मावळ लोकसभेवर आणि काय कारण आहे मुख्य त्याचं? 6 विधानसभा मतदारसंघाचा हा लोकसभा मतदारसंघ आहे। संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर असेल, पनवेल असेल, उरण असेल, सर्व हा JNPT पर्यंत भाग जो आहे तो कामगार वर्ग आहे, इंडस्ट्री वर्ग आहे। 70% कामगार आहे। तर कामगार जर असेल या शहरामध्ये तर 70% कामगारांचं प्रतिनिधित्व संसदेमध्ये करणारा हा कामगारांचाच प्रतिनिधी पाहिजे। त्यांना संरक्षण देणारे कायदे व्हायला पाहिजेत। त्याबाबत संसदेमध्ये आवाज कुणी उचलायला तयार नाही। अशामध्ये मी माझ्या पक्षाच्याच ध्येय धोरणांना त्या ठिकाणी समजावण्याचा प्रयत्न करायचा असेल तर माझ्यासारखा कामगार नेता त्याला मी विनंती केली। आज आमच्या सगळ्या या मतदारसंघातल्या कामगार प्रतिनिधींची बैठक झाली। सगळ्यांनी एक मुखाने सांगितलं की भाऊ, आता आम्हाला कुणी वाली राहिलेला नाही, त्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी या ठिकाणी मागा। म्हणून मी आज भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व नेत्यांना, शंकरराव जगताप असतील, अमर साबळे साहेब असतील, सर्व नेत्यांना पत्र दिलं आणि सांगितलं की आपण हा मतदारसंघ आता आपल्याकडे घ्या। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बदल झालेले आहेत मतदारसंघाचे। मावळ मतदारसंघ हा भाजपकडे घ्या आणि भाजपची उमेदवारी कामगारांचा प्रतिनिधी म्हणून 70% कामगार या भागामध्ये आहे, मला त्या ठिकाणी उमेदवारी द्या। गेली 29-30 वर्ष मी काम करतोय आणि लाखो कामगारांचं पाठबळ राज्यात आहे। मेसेज भारतीय जनता पार्टी कामगारांच्या पाठीमागे आहे, त्यांच्या नेत्यांच्या पाठीमागे आहे। हा जाऊ द्या, म्हणजे तुम्हाला राज्यभर जे उमेदवार उभे कराल त्यांना कामगार मतदान करतील। असं असलं तरी आपण पाहिलं तर मावळची जागे जे आहे ते विद्यमान खासदार आहेत, ते शिवसेनेचे आहेत, तुम्ही त्यांना एकदम विरोध करता असं वाटतंय का तुम्हाला? विरोध नाही, मी माझ्या कामगारांच्यासाठी माझी भूमिका मांडतोय। त्यांना विरोध असायचं कारण काय? माझ्या लेकरांसाठी जे माझा कामगार वर्ग आहे तो आज देशोधडीला लागतो आहे, त्यांच्यासाठी मी ही उमेदवारी मागतो आहे। एवढंच माझं धोरण आहे आणि मला खात्री आहे भारतीय जनता पार्टी 100% या उमेदवारी मला देईन आणि संपूर्ण महाराष्ट्रातला या मावळ विधानसभा मतदारसंघातला कामगार माझ्या पाठीशी उभा राहणार आणि 100% ही सीट निवडून येणार। राज्यात सुद्धा कामगारांसाठी तो चांगला मेसेज जाईल, ते देखील मतदान माझ्या पक्षाला करतील। जर पक्षाकडून तुमचा विचार झाला नाही तर पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? त्यावेळेस भूमिका आम्ही त्यावेळेस स्पष्ट करू। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।